सध्या भारत पाकिस्तान यांच्यातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सैन्य दलांच्या मोहिमांचं थेट प्रक्षेपण न करण्याबाबत ॲडव्हायझरी जाहीर करण्यात आलेली आहे. युद्ध काळात लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार का? या बातमीसह पेट्रोल पंपांवर UPI आणि कार्ड पेमेंटवर काही ठिकाणी बंदी येणार आहे. तसंच युद्धजन्य परिस्थितीत स्थगित झालेल्या यंदाच्या IPLच्या वेळापत्रकाची लवकरच घोषणा होणार आहे. तर 90च्या दशकात आपल्या गाण्यांनी चाहत्यांवर भुरळ घालणाऱ्या अलका याग्निक यांचा कुख्यात दहशतवादी लादेनही होता फॅन. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 10 मे वार शनिवार. तुम्ही ऐकत आहात isakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी आहे सैन्य दलांच्या मोहिमांबाबत जाहीर केलेल्या ॲडव्हायझरीबाबत. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्य दलाकडनं दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू असताना डिजिटल माध्यमं तसंच वृत्तवाहिन्यांवरल्या बेफाम वार्तांकनाला पुन्हा एकदा ब्रेक लावण्यात आलेला आहे. संरक्षण मंत्रालयानं सैन्य दलांच्या मोहिमांबद्दलचं, सुरक्षा दलांच्या हालचालींचं थेट प्रक्षेपण अथवा तात्काळ वार्तांकन टाळावं अशा स्पष्ट सूचना करण्यात आलेल्या आहेत. संरक्षण मंत्रालयानं 26 एप्रिलला जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा दाखला देत आज पुन्हा एकदा हा सल्ला दिलेला आहे. संरक्षण मंत्रालयानं असं म्हटलंय की सर्व वृत्तवाहिन्या, डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि नागरिकांनीही सैन्य दलांच्या कारवायांचं तसंच सुरक्षा दलांच्या हालचालींचं थेट प्रक्षेपण किंवा तत्काळ केलं जाणारं वार्तांकन टाळावं. अशा संवेदनशील किंवा स्रोतावर आधारित माहितीसारखी माहिती उघड केली तर सुरक्षा दलांच्या कार्यक्षमतेमध्ये अडथळा येऊ शकतो. तसंच जीवितासही धोका पोचू शकतो. कारगिल युद्ध, मुंबईच्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर आणि कंदहार विमान अपहरण यांसारख्या प्रकरणांमध्ये घाईघाई केल्या जाणाऱ्या वृत्तांकनाचे धोके अधोरेखित करण्यात आलेले आहेत. दहशतवादी विरोधी कारवाया सुरू असताना 2021च्या केबल टेलिव्हिजन नेटवर्क कायद्यानुसार ठराविक कालावधीनंतरच अधिकृतपणे नियुक्त अधिकाऱ्यांमार्फत माहिती दिली जाते. त्यामुळे संवेदनशीलता आणि जबाबदारीनं काम करावं असं आवाहन सुद्धा माध्यमांना करण्यात आलेलं आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे युद्ध कसं जाहीर होतंय याची माहिती देणारी. भारत आणि पाकिस्तान यांच्यातला तणाव सध्या अत्युच्च टिपेला पोचलाय. या वाढत्या संघर्षामुळे प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झालीये का आणि याची घोषणा कशी होते असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात आहेत. युद्ध आणि संघर्षातला फरक काय आहे? तर साधारणपणे युद्ध हा मोठ्या प्रमाणात होणारा आणि दीर्घकाळ चालणारा सशस्त्र संघर्ष असतो. हा संघर्ष कोणत्याही प्रकारचा असू शकतो, मात्र त्याचं क्षेत्र मर्यादित असतं. युद्धामध्ये एक देश दुसऱ्या देशाच्या भौगोलिक अखंडतेवर किंवा स्वायत्ततेवर हल्ला करत असतो, तेव्हाच युद्धाला तोंड फुटतं. पण भारतातली युद्ध सुरू होण्याची प्रक्रिया काय आहे? यामध्ये 4 मुद्दे आहेत. युद्ध किंवा बाह्य आक्रमणासारख्या प्रसंगात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यासाठी भारतीय राज्यघटनेतलं 352 हे विशेष कलम लागू करण्यात येतं. राज्यघटनेनुसार युद्ध जाहीर करण्याचा अधिकार राष्ट्रपतींनाच आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती युद्ध जाहीर करतात. युद्ध जाहीर करण्याचा अधिकार हा संसदेला नसला तरीही या काळात सरकारनं संसदेच्या दोन्हीही सभागृहांना परिस्थितीची माहिती देणं आणि राजकीय एकमत तयार करणं अपेक्षित असतं. कलम 352 नुसार आणीबाणी लागू करण्यासाठी सुद्धा संसदेची मंजुरी आवश्यक असते. आधीच्या युद्धांची घोषणा कशी झालेली आहे हे ऐकूयात. 1948 मध्ये पाकिस्तान, 1962 मध्ये चीन, त्यानंतर 65 मध्ये पुन्हा पाकिस्तान आणि 71 मध्ये बांगलादेशच्या निर्मितीच्या वेळी पाकसोबत झालेलं युद्ध, तर 1999 मध्ये कारगिलमध्ये झालेला संघर्ष. यावेळी औपचारिकरित्या युद्ध जाहीर करण्यात आलेलं नव्हतं. ऐकूयात पॉडकास्टची तिसरी बातमी, जी आहे लाडकी बहीण योजनेबाबत. देशाच्या सीमेवर तणावपूर्ण वातावरण असताना एक महत्त्वाचा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतोय. युद्धजन्य परिस्थितीत सरकारी योजनांचे लाभ मिळत राहतात का? तर देशाची अर्थव्यवस्था, प्रशासन आणि सामाजिक यंत्रणा या सगळ्यांवर युद्धाचा परिणाम होत असतो. हे जरी खरं असलं तरीही काही महत्त्वाच्या गोष्टींमध्ये सातत्य ठेवण्यासाठी सरकार विशेष काळजी घेतं. सध्या भारत पाकिस्तान दरम्यान तणाव वाढलेला असताना देशांतर्गत अनेक कल्याणकारी योजना मात्र सुरूच आहेत.
मनरेगा अंतर्गत मजुरांना मजुरी मिळते. उज्ज्वला योजनेअंतर्गत महिलांना गॅस सिलेंडरची सबसिडी मिळते. शेतकरी सन्मान निधीचे हप्ते नियमित खात्यात जमा होत आहेत. भारतीय संविधानामध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर सर्व योजना आपोआप बंद होतील असा कुठलाही स्पष्ट नियम नाहीये. मात्र जर राष्ट्रपतींनी राष्ट्रीय आणीबाणी लागू केली तर काही अधिकार आणि यंत्रणांवर मर्यादा घालता येतात. तरीही प्रशासनाच्या निर्णयानुसारच अनेक योजना सुरू ठेवण्याचा अधिकार सरकारकडे असतो. म्हणजे जर सरकारनं योजना सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाच तर त्या सुरूच राहतात. पॉडकास्टची चौथी बातमी आहे, अमेरिकेनं भारताचे आभार मानले आहेत त्याबद्दल. भारतानं दहशतवाद्यांविरोधात मोहीम उघडलेली असताना जैश ए मोहम्मदचा कुख्यात दहशतवादी आणि टॉप कमांडर अब्दुल रऊफ अझहरचा खात्मा केलाय. त्यामुळे अमेरिकेनं भारताचे आभार मानले आहेत. थँक्यू इंडिया, अखेर न्याय मिळाला असं अमेरिकेनं म्हटलंय. अब्दुल रऊफ हा दहशतवादी मसूद अझहरचा भाऊ. त्यानं 2002 मध्ये अमेरिकेत ज्यू पत्रकार डॅनियल पर्ल याची क्रूरपणे हत्या केली होती. त्यामुळे पर्ल यांना या निमित्तानं न्याय मिळालाय असं अमेरिकेनं म्हटलंय. पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात. पेट्रोल पंपांवर UPI पेमेंट बंद होणार असल्याची. पेट्रोल पंप चालकांच्या संघटनांनी 10 मे पासून UPI पेमेंटसह इतर डिजिटल पेमेंट स्वीकारणं बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये, विशेषतः विदर्भ आणि नाशिकमध्ये लागू होणार आहे. पेट्रोल पंप चालकांच्या म्हणण्यानुसार डिजिटल व्यवहारांमुळे सायबर फसवणुकींचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. अनेक वेळा फसवणूक करणारे लोक इतरांचं कार्ड किंवा नेट बँकिंग करून पेमेंट करतात. नंतर तक्रार करून तो व्यवहार रद्द करून घेतात. त्यामुळे पंप चालकांचं हजारो रुपयांचं नुकसान होत आहे. याबाबत सरकारला माहिती देण्यात आलेली आहे. जोपर्यंत सायबर फ्रॉड विरोधात कडक उपाययोजना केल्या जात नाहीत तोपर्यंत डिजिटल पेमेंट हे पुन्हा सुरू केलं जाणार नाही अशी भूमिका फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी मांडली आहे. पॉडकास्टची 6वी बातमी ऐकूयात, क्रीडा विषयक. भारत पाकिस्तानच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर BCCIनं यंदाच्या IPLचे उर्वरित सामने एका आठवड्यासाठी तत्काळ प्रभावानं स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. संबंधित अधिकारी आणि भागधारकांशी सल्लामसलत करून परिस्थितीचा व्यापक आढावा घेतल्यानंतर स्पर्धेचं नवीन वेळापत्रक आणि ठिकाणांबाबत पुढल्या अपडेट्स योग्य वेळी जाहीर केल्या जातील असं BCCIनं स्पष्ट केलंय. पॉडकास्टची 7वी आणि शेवटची बातमी ऐकूयात, मनोरंजन विश्वातनं. भारताची लोकप्रिय गायिका अलका याग्निक सर्वांनाच माहिती आहे. 90च्या दशकात जवळपास प्रत्येक सिनेमासाठी त्यांनी गाणं गायलेलं आहे. अनेक लोकप्रिय गाण्यांना आपला आवाज दिलाय. त्यामुळे त्यांच्या आवाजाचे देश विदेशात अनेक चाहते आहेत. पण एक विशेष म्हणजे अमेरिकेवर हल्ला करणारा कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन यालाही अलका याग्निक यांच्या आवाजाची भुरळ पडली होती. हा खुलासा सुद्धा विचित्र पद्धतीनं झालाय. मीडिया रिपोर्टनुसार 2011 मध्ये पाकिस्तानमधल्या ज्या घरात अमेरिकन सैन्यानं त्याचा खात्मा केला होता तिथं अनेक गोष्टींमध्ये बॉलिवूड गाण्यांच्या CDs, कॅसेट सुद्धा होत्या. विशेष म्हणजे यामध्ये अलका याग्निक यांच्या गाण्यांच्या अनेक कॅसेट्स होत्या. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे.